नमस्कार मैत्रिणींनो, नाश्त्यासाठी आपण उपीट बनवणार आहोत। त्यासाठी इथे सम्राट सुजी घेतलेली आहे आणि ती थोड्याशा तेलामध्ये आपण मस्त भाजून घेऊया, जेणेकरून आपलं उपीट छान लागेल, चविष्ट। बारीक गॅस करूनच सुजी भाजून घ्यायची आहे। तर बऱ्यापैकी आपली सुजी भाजून झालेली आहे। तर एका ताटामध्ये आपण काढून घेऊया। ताटामध्ये काढून घेतलेले आहे। त्याच कढईमध्ये आपण आता पुन्हा एकदा तेल टाकणार आहोत। मोहरी आणि कढीपत्ता टाकून दिलेला आहे, चांगलं परतून घेऊया। लगेचच लांब लांब मिरची कापून एक मिरचीचे 2 तुकडे केलेले आहेत, कारण खाताना आपल्याला पटकन बाजूला काढता येतं ते, म्हणून मी अर्धे तुकडे केलेले आहेत। आता लगेच कांदा टाकून देऊया। कांदा पण छानसा परतून घेऊया। आता लगेच टोमॅटो टाकून देऊया। टोमॅटो पण चांगलं परतून घेऊया। तर लगेचच आपण सुजी टाकून देणार आहोत। हळद टाकून दिलेली आहे किंचित। आता सुजी टाकून देऊया। पुन्हा एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ टाकून देऊया। अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं। आता आपण त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून देऊया। पुन्हा एकदा आपण चांगलं मिक्स करून घेऊया, म्हणजे आपली सुजी मस्त होईल। आता झाकण ठेवून देऊया। अशा प्रकारे आपली सुजी तयार झालेली आहे। उपीट आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, व्हिडिओ बघत राहा। आणि त्यावरतून आपली आलू भुजिया, उपीटावरती आलू भुजिया।